नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. श्री भगवानुवाच. परं भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमं यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. भूयः म्हणजे पुन्हा, प्रवक्ष्यामि म्हणजे सांगतो, पुन्हा मी सांगतो असं म्हणते भगवंतानी. म्हणजे ह्याच्यापूर्वी हा विषय येऊन गेलेला आहे. 7व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान योगामध्ये भगवंतानी ज्ञानाचं वैशिष्ट्य, विज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, यातला फरकही सांगितलेला आहे. परंतु पुन्हा भगवंताला असं वाटतंय की अर्जुनाला परत एकदा हा विषय सांगावा, कारण उत्तम श्रोता मिळाला आहे, अतिशय जिज्ञासू आहे, लक्ष देऊन ऐकतोय, एकाग्रतेने श्रवण चाललंय आणि दोघंही तन्मय झालेले आहेत आणि त्यामुळे पुन्हा ते सांगावं अशी भगवंताला इच्छा झाली आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की परमभूय प्रवक्ष्यामी ज्ञानानां ज्ञानमुत्तमं. परमज्ञानम म्हणजे परमज्ञान म्हणजे श्रेष्ठ ज्ञान, की ज्यामुळे सिद्धी प्राप्त होईल असं ज्ञान. ज्ञानानां ज्ञानमुत्तमं, ज्ञानांचं मधलं जे ज्ञान आहे, उत्तम ज्ञान, ते तुला सांगतो. आता ज्ञान म्हणजे विज्ञान असंही अर्थ होऊ शकेल, म्हणजे प्रापंचिक ज्ञान, ऐहिक ज्ञान. पण ऐहिक ज्ञानाने काय होतं की ऐहिक प्रगती होते, पण आपण आपल्याला स्वतःला विसरतो. म्हणजे आपल्या आत्मतत्वाचं आपल्याला दर्शनच होत नाही किंवा त्याकडे आपलं लक्षही जात नाही. आपण इंद्रिय आपली किंवा आपण हे विषय वासनेमध्ये मग्न झालेलं असतो. तर याच्या पलीकडचं जे ज्ञान आहे, आत्मतत्वाचं ज्ञान, परब्रह्माचं ज्ञान, ते ज्ञानामधलं उत्तम ज्ञान आहे. आणि ते ज्ञान मी तुला प्रवक्ष्यामी म्हणजे प्रकर्षाने सांगतो. आणि ते सांगण्याचं कारण काय, तर यज्ज्ञात्वा मुनयः सर्वे परां सिद्धिमितो गताः. यज्ज्ञात्वा, ज्ञात्वा म्हणजे जाणून, जे ज्ञान जाणून म्हणजे प्राप्त करून किंवा त्याचा अनुभव घेऊन, तर त्या ज्ञानाचा अनुभव घेऊन सर्वे मुनयः, ज्यांनी ज्यांनी या ज्ञानाकरता प्रयत्न केला, तपश्चर्या केली, ध्यानधारणा केली, सांख्यमार्गाने, कर्मयोगाने, अशा वेगवेगळ्या मार्गाने मुनींनी जे प्रयत्न केले, त्यांनी ते ज्ञान प्रयत्नाने जाणलं. आणि जाणल्याचा परिणाम काय झाला की पराम सिद्धिम इतो गताः. इतः म्हणजे इथे, या इहलोकी त्यांना काय प्राप्त झालं, सिद्धी प्राप्त झाली. आणि त्या सिद्धीचं विशेषण सांगितलंय, पराम सिद्धी म्हणजे श्रेष्ठ सिद्धी. आता सिद्धी म्हणजे काय, तर सिद्धी म्हणजे ज्यामुळे आपण परब्रह्मापर्यंत जाऊन पोचू, यश मिळेल आपल्याला. म्हणजे एखादा संकल्प करतो आणि तो शेवटाला गेला की आपण म्हणतो सिद्धी मिळाली, त्याचं आपल्याला फळं मिळालं. तसं मुनींना त्यांच्या तपाचं जे फळं मिळालं, त्यामुळे त्यांना परमसिद्धी प्राप्त झाली. भगवंताप्रत ते जाऊन पोचले. आता भगवंतापर्यंत जाऊन पोचायला हे ज्ञान साधन त्यांना झालं. पण भगवंतापर्यंत पोचल्यानंतर त्यांची काय स्थिती होते किंवा त्यांना काय लाभ होतो, तो उत्तम लाभ भगवंतानी पुढे वर्णन केला आहे की इदम ज्ञानम उपाश्रित्य मम साधर्म्यमागताः सर्गेपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ति च. इदम ज्ञानम उपाश्रित्य, इदम म्हणजे हे ज्ञान, उपाश्रित्य म्हणजे त्याचा आश्रय करून, म्हणजे ते प्राप्त करून, त्याचा आश्रय केला म्हणजे त्या ज्ञानाच्या ठिकाणी ते राहिले, म्हणजे त्या ज्ञानाची उपासना केली, हे ज्ञान प्राप्त करून मम साधर्म्यमागताः, कुठपर्यंत ते पोचले, तर मम साधर्म्यम, साधर्म्य होणं म्हणजे काय की तद्रूप होणं, त्याच्यासारखं बनणं. तर भगवंतापर्यंत ते नुसते पोचले नाही, तर भगवंताच्या रूपाशी ते मिळून गेले, मिसळून गेले. जसं एका ज्योती दुसरी ज्योत मिसळून जाते आणि मग त्या पहिल्या ज्योतीचं अस्तित्वही आपल्याला कळत नाही, त्याप्रमाणे हे सगळे मुनी ज्ञानाचा आश्रय करून माझ्यापर्यंत नुसते पोचलेच नाही, तर माझ्याशी एकरूप झाले. आता एकरूप झाल्याचा परिणाम काय झाला, तर सर्गे अपि न उपजायन्ते. सर्ग म्हणजे प्रलय होणं, पृथ्वीचा विनाश होणं. पृथ्वीचा विनाश झाला की काय होतं की चराचर जी सृष्टी ती लयाला जाते. आणि पुन्हा जेव्हा भगवंताचा दिवस सुरू होतो, म्हणजे पुन्हा जेव्हा सृष्टीची निर्मिती होते, तेव्हा पुन्हा जीव जन्माला येतात. म्हणजे जन्म झाला की मृत्यू आहे, मृत्यूनंतर पुन्हा जन्म आहे. पण इथे काय होतं की भगवंताशी एकरूप झाल्यामुळे सर्गे अपि न उपजायन्ते,
उपजायन्ते म्हणजे जन्माला येतात, न उपजायन्ते ते जन्माला येतच नाही. सर्गे अपि, सर्ग म्हणजे प्रलय, प्रलय झाल्यानंतर जी पुन्हा सृष्टी निर्माण होते, जे सजीव निर्माण होतात, त्याच्यामध्ये या मुनींना पुन्हा जन्म नाही. आता जन्म कुणाला नाही की जे मृत्यू पावत नाहीत त्यांना जन्म नाही. आता हे जे मुनी आहेत ते माझ्यापर्यंत पोचलेच नाहीत, तर माझ्याशी एकरूप झाले आहेत, म्हणून प्रलये न व्यथंतीच, प्रलय काळी सुद्धा ते न व्यथंती म्हणजे नाश पावत नाहीत, कारण ते एकरूप झाल्यामुळे त्यांचं आता वेगळं अस्तित्वच नाही की जे जन्माला येईल आणि जे नाश पावेल. तर असं हे परमज्ञान जे आहे, ज्ञानातलं उत्तम ज्ञान, ते भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आणि या ज्ञानाचं फलित काय आहे, काय लाभ होतो, हेही भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आता ही जी चराचर सृष्टी निर्माण होते, पुन्हा प्रलयाच्या वेळी तिचा विनाश होतो, हे सगळं घडण्याला कारण काय असतं, ही उत्पत्ती कशी होते, याचं कुतूहल प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. म्हणून भगवंत ते सांगतायत, ते स्पष्ट करतायत की मम योनिर महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्वभूतानां ततो भवती भारत. आता सृष्टी निर्माण होण्याकरता कुठेतरी योनीमध्ये त्या सृष्टीचा जन्म व्हायला पाहिजे, आणि त्या योनीमध्ये कुठेतरी उत्पत्तीचं बीज पेरलं गेलं पाहिजे, बीज येऊन पडलं पाहिजे. मग आता इथं योनी कोणती आणि बीज कोण देतो ते भगवंत सांगताय की मम योनिर महद ब्रह्म, मी जी ही पृथ्वी सृष्टी निर्माण करतो, चराचर सृष्टी, त्यासाठी योनी म्हणजे उत्पत्ती स्थान कुठलं आहे तर महद ब्रह्म. महद ब्रह्म म्हणजेच प्रकृती. काही जण त्याला अव्यय असं म्हणतात, कुणी माया म्हणतात, कुणी महद ब्रह्म म्हणतात. दैवी माया असंही भगवंतांनी त्याचं वर्णन केलं आहे, कुणी गुणमयी माया असंही म्हणतात. तर ही जी प्रकृती आहे ती प्रकृती म्हणजे योनी आहे, आणि त्या योनीमध्ये गर्भम दधामी अहम, त्या योनीमध्ये मी गर्भ म्हणजे उत्पत्तीचं बीज हे ठेवतो. म्हणजे एका दृष्टीने पुरुष आणि प्रकृती हे काय झाले, पती पत्नींचं नातं त्यांचं झालं. हा पुरुष जो आहे तो प्रकृतीच्या ठिकाणी म्हणजे योनीमध्ये बीजाची स्थापना करतो. आणि संभव हा सर्वभूतानां, संभव म्हणजे उत्पत्ती, सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती ततः त्यापासून भवती म्हणजे होते. हे अर्जुना, अशा प्रकारे सर्व चराचर सृष्टीची जी बीज आहेत ती बीज त्या एका बीजामध्ये म्हणजे ब्रह्मांडामध्ये, त्या सूक्ष्म बीजामध्ये भगवंताने ठेवलेली असतात, आणि त्यापासून प्रकृती सगळ्या जीवांना निर्माण करते. सर्व योनीषु कौंतेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद योनिर अहम बीजप्रद पिता. पुन्हा तेच स्पष्ट केलं आहे की सर्व योनीषु, सगळ्या योनी म्हणजे चराचर सृष्टीत निर्माण झालेले, मग ते पशु पक्षी किडे मुंग्या कीटक असतील, मनुष्यजात असेल, कुठलीही सृष्टी असो, ही जी निर्माण होते सर्व योनी, त्या सर्व योनीमधून ज्या मूर्तया म्हणजे ज्या मूर्ती निर्माण होतात, म्हणजे जे आकार निर्माण होतात, जे देह निर्माण होतात, संभवंती म्हणजे उत्पन्न होतात. तर हे कौंतेया, सर्व योनीमधून जे जे प्राणी जन्माला येतात, निर्माण होतात, तासाम ब्रह्म महद योनी, त्यांचं ब्रह्म म्हणजे उत्पत्ती करणारं, ब्रह्मदेवापासून उत्पत्ती होते, म्हणून ती उत्पत्ती करणारं कोण आहे, महद योनी. की महद योनी म्हणजे महद ब्रह्म जे आहे ते महद ब्रह्म हे त्यांची उत्पत्ती करतं. आणि अहम बीजप्रद पिता, इथे त्यांनी भगवंतांनी सांगितलंय की माझ्याकडे पितृत्व आहे आणि त्या प्रकृतीकडे मातृत्व आहे. मी बीज देतो म्हणजे पितृकर्तव्य त्याचं झालं, आणि ही प्रकृतीरूपी माता सगळ्या योनीमधल्या मूर्तया म्हणजे देहांना आकार देते, जन्म देते. आता ही जी जन्माची प्रक्रिया होते ती एकूण 4 प्रकारांनी होते. म्हणजे सजीवांचा आपण विचार करतोय, अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज. आता अंडज म्हणजे काय की आधी अंड ही अवस्था निर्माण होते आणि त्यातून मग जीव बाहेर येतो. म्हणजे पक्ष्यांची जी उत्पत्ती होते ती अंड्यामधून होते, म्हणून ते अंडज झाले. सस्तन प्राण्यांची जी निर्मिती होते म्हणजे नर आणि मादी यांच्या संयोगाने जी निर्मिती होते त्याला जारज असं म्हटलं आहे. नंतर उद्भिज, उद्भिज म्हणजे जमीन फोडून
बाहेर येणार आहे. म्हणजे वनस्पतीचं बीज जर आपण जमिनीच्या खोल आत पुरलं तरी ते बीज काय होतं, जमीन फुडून बाहेर येतं. म्हणून वनस्पतींची उत्पत्ती निर्मिती ही उद्बीज या सदरामध्ये येते. आणि स्वेदज, स्वेद म्हणजे घाम किंवा उष्णता, जिथे ऊब आहे, घाम आहे किंवा वाफ आहे तिथे आपोआप जी उत्पत्ती होते, म्हणजे कृमी, ढेकूण वगैरे जे निर्मिती होते त्यांना स्वेदज असं म्हटलं आहे. अशा प्रकारे अंडज, जारज, उद्बीज, स्वेदज अशा 4 प्रकारांनी ही निर्मिती होते. म्हणजे नेमकं काय होतं ते आपण बघूया. की अशा प्रकारे हे बीज आल्यानंतर म्हणजे परब्रह्म किंवा प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने बुद्धितत्व निर्माण होतं. आता हे बुद्धितत्व रजोगुणाने भरलं की त्याच्यापासून मन तयार होतं. कारण मन हे रजोगुणात्मक आहे, म्हणून ते चंचल आहे, ते सतत हालत असतं, ते एका जागी स्थिर राहत नाही, कारण त्याची मूळ रचनाच रजोगुणाची आहे. आणि मग रजोगुणातून निर्माण झाल्यानंतर त्याच्यापासून अहंकार, पंचमहाभूत निर्माण होतात. आणि ही पंचमहाभूत कशी आहे, खरं म्हणजे प्रत्येकाशी वैर असलेली आहे, परंतु जेव्हा ती शरीरामध्ये स्थित होतात तेव्हा ती एकमेकांना सहाय्यकारी होतात, त्यांचा वैरभाव गेलेला असतो. पंचमहाभूतांचे जे विषय आहे ते विषय भोगण्याकरता इंद्रिय तयार होतात आणि अशा प्रकारे त्रिगुणांचा एक पिंड तयार होतो. आता हा जो पिंड तयार होतो त्यामध्ये जीव प्रवेश करतो. हा जीव कोणता असतो, तर प्रत्येक जीव जेव्हा देहाचा मृत्यू होतो किंवा देह आपण टाकतो तेव्हा देह गेला, नश्वर देह, तरी वासनात्मक पिंड हा तसाच राहिलेला असतो. आणि त्या वासनांची तृप्ती होण्याकरता तो वासनारूपी पिंड किंवा तो जीव असं स्थान शोधत असतो की जिथे त्यांच्या वासनांची तृप्ती होऊ शकेल. मग जिथे अशी तृप्ती होईल त्या ठिकाणी बरोबर तो वासनात्मक जीव हा त्या पिंडामध्ये प्रवेश करतो, तिथे त्याची वाढ होते. अशा प्रकारे ही प्रकृती अनेक जीवांना निर्माण करते. आणि हे सगळं जगदंबरा म्हणजे जे सगळा जगाचा अवाढव्य पसारा आहे हा त्या प्रकृतीपासून निर्माण होतो. आता हा जो अध्याय आहे हा विशेषतः त्रिगुणांवरती आधारित आहे. त्रिगुण म्हणजे सत्व, रज, तम हे 3 गुण आहेत. म्हणून या अध्यायाचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. या 3 गुणांचं देहामध्ये कार्य काय आहे, हे 3 गुण म्हणजे काय, ते आपला प्रभाव किंवा आपलं कार्य कसे दाखवतात आणि शरीरामध्ये हे काय प्रमाणात असतात किंवा ते कोणतं कार्य शरीरामध्ये घडवून आणतात, या संबंधीचं स्पष्टीकरण भगवंत आता करतायत. सत्वम रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. आता हे जे 3 गुण आहेत त्यांचा उल्लेख केला आहे. सत्व, रज आणि तम हे त्रिगुण आहेत, हे 3 गुण आहेत. हे कुठून निर्माण झाले, आपण आत्ताच पाहिलं की प्रकृतीपासून निर्माण होतात. 3 गुण, पंचमहाभूते सगळी निर्मिती प्रकृतीपासून झाली आहे, म्हणून प्रकृती संभवाः. आता हे गुण निर्माण झाल्यानंतर ज्या देहामध्ये ते वास करत आहे त्या देहामध्ये जीवतत्व आहे, आत्मतत्व आहे. हे आत्मतत्व जे आहे ते आपण अनेकदा पाहिलं की अव्यय आहे, निर्गुण निराकार आहे. त्याला कर्माचा लेप चढत नाही. तर उपद्रष्टानुमंताचं भर्ता भोक्ता महेश्वरा आपण पाहिला आधीच्या अध्याय. तर असा हा जो जीवात्मा आहे ह्याला ते काय करतात, ते बांधतात. आपण पाहिलं की प्रकृती काय करते की या जीवात्म्याला जरी कुठलाही अवयव नाही, तो उपभोगता नाही, तरी सुद्धा बळजबरीने प्रकृती त्याला ते विषय भोगायला लावते. म्हणून इथं असं म्हटलंय की निबध्नन्ति महाबाहो. अर्जुनाचा उल्लेख महाबाहो म्हणून केलाय. त्याला वारंवार त्याच्या पराक्रमाची आठवण करून दिली आहे. देहे देहिनम अव्ययम. या देहामध्ये देहिनं म्हणजे देह धारण करणारा जो आहे त्यामध्ये राहणारा हा जो अव्यय असा आत्मा आहे त्याला हे 3 गुण बांधून टाकतात. आता बांधल्यानंतर ते कोणत्या गुणांनी बांधतात, तर प्रत्येकजण आपला गुण जो आहे त्यांनी बांधतात. आता गुण हा शब्द आपण अनेकदा वापरतो आहोत. तर गुण म्हणजे नेमकं काय असतं की आपण म्हणतो की पाण्याचा गुण काय, प्रवाहीपणा. म्हणजे जो धर्म त्या वस्तूपासून आपल्याला बाजूला करताच येत नाही असा जो त्या वस्तूचा धर्म असतो त्याला गुण म्हणतात. म्हणजे अग्नी म्हटलं की शीतलता असणं शक्य नाही, म्हणजे उष्णता हा अग्नीचा गुण आहे, तो त्यापासून दूर करता येत नाही. म्हणून सत्व म्हटलं की त्याचे काही गुण आहेत, म्हणजे त्याचे काही वैशिष्ट्य आहेत, त्या वैशिष्ट्यांना आपण सत्वगुण म्हणतो.
जी काही वैशिष्ट्ये आहेत त्याला आपण रजोगुण म्हणतो, आणखीन काही वैशिष्ट्यांना आपण तमोगुण म्हणतो. असे आपण त्या गुणांचं 3 गटामध्ये वर्गीकरण पाहतो आहोत. सत्वम रजस तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति. निबध्नन्ति म्हणजे बांधून टाकतात. महाबाहो देहे देहिनम अव्ययम. आता हे त्रिगुण जे बांधतात त्या त्रिगुणांचे गुण काय आहेत, म्हणजे त्या सत्वामधून काय प्रकट होतं ते आपण बघूया. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. चानघ च अधिक अनघ शब्द आहे. अनघमध्ये अन अधिक अघ असा शब्द आहे. अघ म्हणजे पाप, ज्याच्या मनात कोणतंही पाप नाही असा हा अर्जुन आहे, म्हणून त्याला अनघ म्हटलंय. मुळात अर्जुन म्हणजेच अत्यंत शुद्ध निर्मल असाच त्याचा अर्थ आहे, म्हणून इथे अनघ हा उल्लेख केलेला आहे. आता सत्वगुण काय आहे की सत्वगुणाची वैशिष्ट्ये निर्मलत्व आणि प्रकाशकत्व. निर्मलत्वात प्रकाशक अनामय. आता अमय म्हणजे दोष रोग, तर त्याच्यामध्ये काही दोषच नाही आहे, सगळे गुण आहेत, चांगले गुण त्याच्यामध्ये, सद्गुण त्याच्यामध्ये आहे. आणि असे गुण असणाराचा जो गट आहे त्याला आपण सत्वगुण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये कोणते येतात गुण, तर सत्य, अहिंसा, परोपकार, दया, क्षमा, की ज्यामुळे दुसऱ्याचं भलं होईल, दुसऱ्याला काही हानी पोचणार नाही, काया वाचा मनाने दुसऱ्याला कुठलीही हानी पोचवणार नाही, असं जे वागणं असतं त्याला आपण सात्विक वागणं म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये परोपकार, क्षमा, शांती हे गुण येतात. म्हणजे याच्यातून निर्माण काय होतं तर सुख आणि ज्ञान. तर सुखसंगेन बध्नाती. ज्या आत्मतत्वाला हा सत्वगुण कशाने बांधतो, सुखाने बांधतो. म्हणजे सत्वगुणाचा परिणाम काय असतो, सुखप्राप्ती असते. आणि सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन च अनघ. सत्वगुण हा नेहमी ज्ञानाच्या मार्गाने जातो. तो हालचाल जोरदार करणार नाही किंवा काम्यकर्म करणार नाही, तो ज्ञानप्राप्तीसाठी म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी किंवा उपासनेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सत्वगुण जर जास्त मात्रामध्ये प्रमाणामध्ये असेल तर ती व्यक्ती आपोआप सन्मार्गाकडे जाताना आपल्याला दिसते. पण प्रत्येक देहामध्ये काय असतं, सत्व, रज, तम हे 3ही गुण प्रत्येकामध्ये वास करत आहे. मग ज्याच्यामध्ये सत्वगुण अधिक असेल किंवा त्याची जास्ती कर्म ही आपल्याला सत्वगुणाची आढळतात त्याला आपण सात्विक माणूस म्हणतो. ज्याच्यामध्ये रजोगुणाची जास्ती कर्म आहे त्याला आपण रजोगुणी म्हणतो. आणि ज्याच्यामध्ये तमोगुणाची कर्म जास्ती आपल्याला आढळतात त्याला आपण तमोगुणी म्हणतो. पण याचा अर्थ असा नाही की सत्वगुणी माणसामध्ये रजोगुण आणि तमोगुण नाहीच, असं नाही. अल्पमात्रेमध्ये असेल किंवा ते व्यक्त होत नसेल, पण त्याच्यामध्ये हे सगळे गुण असतातच. तर सत्व, रज आणि तम हे 3ही गुण प्रत्येकामध्ये आहेत. ज्याच्यामध्ये सत्वगुण जो आहे तो निर्मलत्व आणि प्रकाशक. आता हा प्रकाश कशाचा असतो, तर हा प्रकाश आहे ज्ञानाचा. कारण ज्ञान झालं की अज्ञानाचा अंधकार दूर होतो. आणि हा सत्वगुण आपल्याला ज्ञानाकडे जायला प्रेरित करतो. म्हणजे अज्ञानाकडून तो ज्ञानाकडे जातो, अज्ञानाला तो काढून टाकतो आणि तिथे एक ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. म्हणून त्याची वैशिष्ट्य सांगितली आहे की निर्मलत्व, प्रकाशक आणि अनामयम. सुखसंख्येन बध्नाती ज्ञानसंख्येन चानघ. आता रजोगुणाचं वैशिष्ट्य पाहू. रजो रागात्मकम विद्धी तृष्णासंग समुद्भवम तन्निबध्नाती कौंतेय कर्मसंगेन देहिन. आता ज्या वेळेला सुख प्राप्ती, ज्ञानप्राप्ती आणि सत्वगुणाचा उल्लेख होता ना, तेव्हा भगवंतानी अर्जुनाचा उल्लेख अनघ म्हणून केलेला आहे. निष्पाप म्हणजे सत्वगुणी असं वैशिष्ट्य त्याचं दाखवले. आता ज्या वेळेला रजोगुणाचा उल्लेख आहे त्यावेळेला त्याचा उल्लेख कौंतेय केला आहे. म्हणजे कौंतेय म्हणजे कसा की जो कुंतीचा पुत्र आहे आणि जो आत्ता लढायला उभा आहे, म्हणजे काहीतरी रजो गुणाचं कार्य करायला तो उभा आहे, अशी विशेषणं वेगवेगळी वापरली गेली आहे. आता रजोगुण कसे रागात्मकम आहे. राग म्हणजे क्रोध नव्हे, राग म्हणजे प्रेम. तर ममत्व, प्रेम, आसक्ती ही कशाची असते, रजोगुणामुळे निर्माण होते. रजोगुणाचा स्वभाव काय आहे, चंचलता आहे. काहीतरी सारखं मिळवायला धावायचं, सारखी जीवाला, इंद्रियांना प्रेरणा ते मन काय देत असतं. म्हणजे मनामध्ये जर रजोगुणाचा उद्रेक जास्ती झाला तर ते मन काय करतं, सारखी इंद्रियांना धावायला प्रेरणा देतं. हे धावणं कशा करता आहे, ऐहिक वैभव मिळवण्याकरता आहे.
सत्वगुण ज्ञानप्राप्ती परमात्मा मार्गीकडे नेतो आणि रजोगुण ऐहिक सुखाकडे वळवतो. सारखं ऐहिक सुख मिळवायच्या मागे लागतो. म्हणजेच काम्य कर्मांकडे त्या इंद्रियांची ओढ असते आणि विषयांची ओढ ही अशी आहे की ती अग्नीसारखी आहे. अग्नी कसं आहे की कितीही त्याला आहुती द्या त्याची तृप्ती कधीच होत नाही. अखंड त्याला आहुती द्यावी लागते. म्हणून त्याला अनल असं म्हणतात की न अलामिती अनलहा, ज्याला कधी पुरेसच होत नाही काही. तर अशा प्रकारचे विषय सुख आहे, त्याची तृप्ती नाही, त्याला समाधान नाही, त्यापासून सुख नाही. तात्पुरतं सुख मिळालं तरी ते शाश्वत नाही, मानसिक सुख नाही, केवळ शरीराला सुख देणारा असा हा रजोगुण आहे. म्हणून हा रागात्मक आहे. राग हा त्याचा आत्मा आहे. प्रेम, ममता, आसक्ती हा त्याचा मुख्य प्राण आहे. आणि कशातून याची निर्मिती होते तर तृष्णा संग समुद्भव. तृष्णा म्हणजे अभिलाषा, हाव, इच्छा, कशाचं तरी लोभ. त्या लोभामधून उत्पत्ती याची होते. आणि लोभ हा कसा आहे, हा कधीही पूर्ण होणारा नाही. अखंड लोभाची प्रवृत्ती वाढत जाते. म्हणून तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिना. देहिनाला म्हणजे या देहाच्या इंद्रियांना हा सतत काय करायला लावतो, कर्मसंग, सारखी कामं करायला लावतो. आणि ती कामं कशी आहेत, काम्य कर्म आहे. आणि काम्य कर्मामध्ये हा माणूस गुरफटत जातो. त्यामुळे तो जीवतत्व जे आहे ते कशामुळे बंधित होतं तर तन्निबध्नाति कौंतेय कर्मसंगेन देहिना. कर्मसंगाने ते अखंड बांधलं जातं किंवा त्याचा पगडा, प्रभाव त्या कर्मसंगाचा पडतो. आता तिसरा गुण आहे तो तमोगुण. तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादा लस्य निद्राभिस तन्निबध्नाति भारत. तमः तू अज्ञानजं विद्धि. अज्ञान ज म्हणजे जन्माला आलेला. तम कशातून निर्माण होतं, अज्ञानातून. आता अज्ञान कशाला म्हणायचं तर ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. आता अज्ञान म्हणजे नेमकं काय असतं की आपल्याला आपलं जीवन कशासाठी घालवायचे, आपण कुठून आलो, काय करायचे याचा विचारच मनुष्य करत नाही. म्हणजे त्याचं ते अज्ञान आहे. त्या असलेल्या आत्मतत्वाकडे तो बघतही नाही, हे त्याचं अज्ञान आहे. तर या अज्ञानातून तमोगुण जन्माला आलेला असतो. आणि तो काय करतो, मोहनम सर्व देहिना, सर्व प्राणीमात्रांना तो मोहावस्थेत टाकतो. मोहावस्था म्हणजे मूढावस्था. आपण जो अर्थ घेतो मोह म्हणजे लोभ असा अर्थ इथं घ्यायचा नाही आहे. काय करावं काय करू नये काही सुचत नाही. आणि मग तो मनुष्य काय करतो, काहीच करेना असा होतो. त्या गोंधळातच फक्त स्थिर राहतो. असं सगळ्या जीवांना, सर्व देहींना मोहावस्थेत टाकणारा असा हा तमोगुण आहे. आणि हा काय करायला लावतो, सत्वगुण सुखमार्गाने जायला लावतो, चांगली कर्म करायला लावतो. रजोगुण ऐहिक कर्म करायला लावतो. तमोगुण काहीच करू देत नाही. तो काय करतो, प्रमाद, आलस्य, निद्राभिही. प्रमाद करणं म्हणजे आपल्या कर्तव्यात चूक करणं, प्रमाद होणं, चूक घडणं, अपराध घडणं. तर प्रमाद, आलस्य आणि निद्रा, त्या माणसाला काही करावंसंच वाटत नाही. ज्याच्यामध्ये तमोगुण अधिक्याने आहे त्याला काय, त्याची अवस्था कशी होते की काही करूच नाही आहे, आपण झोपावं. निद्राभी म्हणजे निद्रा घ्यावी, झोपावं, आळशीपणा हे त्या तमोगुणाचे विशेष आहे. तर आलस्य, निद्रा हे जे गुण आहेत ते अज्ञानाचे गुण आहेत. म्हणजे कर्तव्यमूढता असते, आपल्या कर्तव्याचा विसर त्याला पडतो. आणि हे सगळं काय होतं की यामुळे त्या देहिनाला, त्या देह धारण करणाऱ्या व्यक्तीला काहीही करावंसं वाटत नाही. अशा प्रकारे सत्व, रज आणि तम या गुणांचा प्रभाव कामावरती काय होतो ते सांगितलं आहे. सत्वानी उत्तम कार्याकडे, सात्विक कार्याकडे प्रवृत्ती होते. रजानी काम्यकर्मांकडे प्रवृत्ती होते. आणि तमोगुण आपल्याला काहीच करायची प्रेरणा देत नाही. काही न करता स्वस्थ बसावं, आळशीपणात वेळ घालवावा, झोपा काढाव्यात आणि कर्तव्याचा विसर पडावा, हे या तमोगुणाचं वैशिष्ट्य आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.